नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे कुळक जाई तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त जुनं पारंपरिक ओपनचं भव्य देव मैदान आहे. दिनांक आहे 30 जानेवारी 2026 रोजी कुळक जाई या फाटीवरती. फाटी आपल्याला माहिती आहे रान मातीच आहे. प्रत्येक वर्षी फक्त गेल्या वर्षी जरा पलीकडे रान होतं, यंदा परत 30 फाटी आहे. जी पहिल्यांदा चालू झालेली फाटी होती त्याच फाटीवरती रान आहे. सुसज्ज फाटी केलेले एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. 30 जानेवारी ओपन मैदान कुळक जायकरांचं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदानाचं पहिल्यांदा बक्षीस रूपरेषा सांगा आपली. बक्षिसाची रूपरेषा प्रथम बक्षीस आहे 71,000 रुपयाचं, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपयाचं आहे, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 21,000 रुपयाचं आहे, पाचव्या नंबरचं बक्षीस आहे 11,000, 6व्या नंबरचं बक्षीस आहे 7,000 आणि 7व्या नंबरचं बक्षीस आहे 5,000. अशी बक्षिसाची रूपरेषा आहे. आणि क्वार्टर फायनल साठी प्रत्येकी 2,000 रुपयाचं एक्स्ट्रा बक्षीस आहे. सेमीला जी मित्रांनो 2 नंबरला गाडी उतरणार आणि मानाची ढाल सुद्धा देण्यात येणार आहे. नक्कीच. यात्रेचं मैदान म्हणलं मानाची ढाली असतीच. बक्षीस रूपरेषा चांगले. बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान कसं होणार? बैलगाडी मालकांना एवढं सांगेन, मैदान हे पारंपरिक कुळकजाई यात्रेनिमित्त भरणार मैदान आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही. पारदर्शकपणे सगळा जो बैलगाडीचा अड्डा आहे तो पारदर्शकपणे होईल आणि शासनाच्या अधीन राहून सगळ्या गोष्टी होतील. बरं, ओळख वशीला पाहुणा ओळख वशिला पावणार आवळा काही कुणाचं तसलं कुणालाच तिथं सगळ्यांना समान न्याय देण्यात येणार आहे. पण मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे का? हो, सगळे नियम आपले सगळे नियम पाळले जातील. संघटनेचे आणि संघटनेचे आणि शासनाचे नियम पाळूनच हा बैलगाडी अड्डा होईल. नक्कीच. मित्रांनो कसं आहे, मैदान यात्रेचे आहेत. यात्रेचे मैदान म्हटले की रितसर पारदर्शक असते. इथं कुळक जायला आता मला वाटतं 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष असेल बंदी नंतरच. प्रत्येक वर्षी मैदान असतं, प्रत्येक वर्षी आम्ही असतो इथं आणि प्रत्येक वर्षी एकाही बैलगाडी मालकाला 1 रुपया बक्षीस कमी दिलं जात नाही. पण गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी रितसर देणार का? की कमी जास्त जरी झाली तरी बक्षीस आहे ठरलेलं बक्षीस दिलं जाणार. नक्कीच. आणि बैलगाडी बऱ्यापैकी 400-450 पर्यंत बैलगाडी दरवर्षी येतेच इथं. मित्रांनो, रान मातीच असलं का ना बैलांना पळायला चांगलं असतं. आणि मोठ्या बैलांसाठी रान पळायला चांगलं असतं आणि इथं मातीच रान आहे त्यामुळे गाडी सुद्धा चांगली येते आणि बैलांना अडचण नाही. बरं, आजूबाजूला कुठं धोकादायक असं विहीर खड्डा खुड्डा काय? अजिबात नाही, अजिबात नाही. पूर्णपणे तेवढं मैदान आहे, तेवढंच पुढं पटांगण आहे. गाडी थांबायसाठी भरपूर जागा आहे. पुढं आजूबाजूला बैलांना पाण्यासाठी जागा आहे, पाण्याची सगळी व्यवस्था केली जाते, काही अडचण नाही. मित्रांनो, आजूबाजूला काही धोकादायक नाही असं. आणि रान आपल्याला सगळ्यांना माहिती, नेहमीच रान जिथं मैदान होत असते. फक्त गेल्या वर्षी वरच्या बाजूला रान होतं, परत जे पहिल्या वर्षी पूर्वी जागेवर जिथं मैदान घेतलेलं आहे. एकंदरीत मैदान यात्रेचं आहे, पारदर्शक आहे. आपल्यासोबत या बैलगाडी क्षेत्रातले नामवंत नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे शाहरुख मुलांनी कुळक आहे. शाहरुख कडून आता बाकीचं आपण जाणून घेऊया. शाहरुख, नमस्कार. नमस्कार. काय सांगशील, आता प्रत्येक मैदान आपण असतो रोज, गावचं मैदान आहे, काय सांगशील बैलगाडी मालकांना? प्रत्येक मैदानावरती असतोच मी दररोज. मान खटाव कुठे असतील इथं मैदान. हे आपल्या गावचं दरवर्षीचं यात्रेचं खंडोबा देवाच्या यात्रेचं मैदान, पारंपरिक आणि जुनं मैदान ह्या वर्षी पण आयोजित केलेलं आहे आपण. आणि आपलं काय मातीचं रान असल्यामुळं भरपूर बैलगाडी मालक आपल्याला येतातच इथं. बैलगाडी मालकांना काय सांगशील, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू? ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली आहे. तरी सगळ्यांनी आपल्या बॅनरवरती फोन करून ऑनलाईन नोंद करून घ्यावी. आपले लाईव्ह लॉट कधी जाहीर होतील? लाईव्ह लॉट आपल्या 29 तारखेला संध्याकाळी ठीक 9 वाजता लाईव्ह लॉट जाहीर होणार. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ओपन मैदान कुळक जाई आज दिनांक 26 जानेवारी 2026 पासून 29 जानेवारी 2026 पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंद असणार आहे. 29 जानेवारीला संध्याकाळी 9 वाजता या मैदानाचे लाईव्ह लॉट सुरू होणार आहेत. बैलगाडी मालकाला विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कुळक जाई यांना सहकार्य करायचे. तर आता रानाबद्दल काय सांगशील, पल्ला किती असणार आहे, आता अंतर किती? रानाबद्दल म्हणजे 10 फाटे आपण टाकलेले आहेत आणि आपला म्हणजे 850 फूट रान राहणार आहे. सगळं मातीचं रान आहे. बैलगाडी मालकांना कसली बैलाला इजा होणार नाही याची सगळी आम्ही काळजी घेतलेली आहे. मैदानात दगड वगैरे काहीच नाही, सगळं मातीचं रान आहे. आता अंतर किती आहे फाटीचं? 13 फूट अंतर आहे. 13-13.5 फूट अंतर आहे. 13-13.5 फूट. मित्रांनो, रान मातीच असल्यामुळे मातीच्या रानाला ओपनच्या बैलांना पळायला अडचण येत नाही, कारण मोठ्या बैलांना मातीचं रान असले की स्पीड गती लागत असते.
मैदान सुंदर पारदर्शक आहे. बरं ओळख वशिला काय तशा तसलं काय चालणार नाही. ओळख गोष्टीला गावातली गाडी असो नाहीतर कुठली गाडी असो, जिथं तास येईल तिथूनच पळायचं. कारण आता तू प्रत्येक मैदान असतो बरेचसे नियोजन असतं. शासनाच्या नियमानुसारच मैदान होणार. अखिल भारतीय मग गावातली गाडी असो नाहीतर बाहेरची गाडी असो, जिथं तास येईल तिथून तिथूनच पळायचं. नक्कीच. मित्रांनो, यात्रेचे मैदान म्हणलं की परंपरा आली आणि परंपरा आली म्हणलं की पारदर्शकता. तशीच कुळक जायकरांची पारदर्शकता प्रत्येक वर्षी आपल्याला पाहावयास मिळते. या वर्षी एक सुंदर पारदर्शक मैदान संपन्न होते. खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मैदान सुसज्ज आहे. पल्ला 850 फुटच आहे, कारण रान मातीच असल्यामुळे पल्ला कमी आहे, परंतु रान पळायला चांगलं असणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, कुळकजा यांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना, यात्रेचं मैदान आहे, कसं होईल मैदान? ह्या मैदान एकदम क्लिअर होईल. यामध्ये कोणाचा वशिला वगैरे चालणार नाही. कोण पाहुणा रावळा किंवा लॉट पाडण्यात कुठल्याही प्रकारचा आम्ही प्लस मायनस काय करणार नाही. दुसरी गोष्ट, रिझल्ट लाईव्ह असणार आहेत. त्यामुळं इथं दुसरं काय कोण हे आमचा तो तुमचा असं काही चालणार नाही, कुठली गोष्ट चालणार नाही. लाईव्ह असल्यामुळं ज्याला आहे, ज्याचा बैलगाडी पहिली येईल त्याला निर्णय दिला जाईल. फक्त पंचांचा निर्णय ऐकणं हे जरुरी आहे. लाईव्ह मध्ये मिळणार थोडक्यात आपलं पारदर्शक आणि रीतसर. सर असणार आहे. नक्कीच. मित्रांनो, बघा, मैदान यात्रेची जुनी माणसं कमिटीत असली की कुठल्या प्रकारे ओळख वशिला, पाहुणा रावळा, आपला तुपला असला काय भेदभाव नसतो, कारण वर्षात एकच मैदान होत असते आणि एकच मैदान असतं. त्यामुळे मैदानाचं नाव कसं राहील याकडे संपूर्ण गावाचं यात्रा कमिटीचं लक्ष असतं. असंच एक पारदर्शक मैदान येत्या 30 तारखेला कुळकजा या पाठीवरती होणार आहे. बरं, काय सांगाल जाता बैलगाडी मालकांना तुम्ही ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि मैदान संदर्भात? आता आमचं 5 वर्ष झालं इकडं मैदान आता चालू आहे. त्याला 5 वर्षात कुठल्याही प्रकारची कुठल्याही गाडीवाल्याची तक्रार इथं आलेली नाही आणि आम्ही ते येऊन पण दिली नाही. लाईव्ह लोकेशन असल्यामुळे तिथं नंबरचं इकडे तिकडे काय करता येत नाही. दुसरी गोष्ट, गाडीवाल्यांना पाहिजे ते सहकार्य केलं जाईल. बैलांना पाण्याची व्यवस्था केली जाईल, खाद्याची, आणि लवकरात लवकर गाडी मालकांनी त्याची नोंद करून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. म्हणजे 29 तारखेला आम्ही लॉट पाडून ऑनलाईन तुम्हाला सगळ्यांना कळवलं जाईल. नक्कीच. तर माझी जाता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, कुळकजा ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 26 जानेवारी पासून सुरू झाले. 26, 27, 28 आणि 29 येत्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेची, खंडोबा यात्रेच्या मैदानाची, कुळकजायकरांच्या मैदानात शोभा वाढवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग भले, खंडोबाच्या नावानं सांग भले.